मनामध्ये रमलेला सूर हा आज कार्याला आला, म्हणून सांगून देतो या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर, तसेच सर्व विद्यार्थिनी, माझ्या गावावरून आले सर्व मान्यवर, ज्यांनी घडवले असे सर्व मान्यवर, माझे कुटुंबातील सर्व पाहुणे, कुटुंबातील सर्व सदस्य, आसोली गावातले प्रेमळ, की ज्यांनी खरोखर त्यावेळेला मायेची ऊब दिली, ऊब देत असताना कार्याची जोड दिली, असे हयात असणारे हयात नसणारे या सर्वांना मी पहिल्यांदा नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचं मी शब्द सोडून स्वागत करून आता मी माझ्या विषयावर सोडतो. अजगरासारखा पसरलेला काळाकुट्ट रस्ता, आयुष्याची वेडी वाकडी वळणे घेत आयुष्य जगत राहणारा, अनेकांना जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा जो रस्ता देशाची आर्थिक नाडी बनवते, देशाला विकासाला घेऊन जाते, समाजाला गती देते, आयुष्य घडवते, ज्या पायावरती माणूस उभा राहण्यासाठी ज्ञानाची गरज असते, अशा ज्ञानाच्या गरजेसाठी सरस्वतीच्या ज्ञान मंदिरातील दरवाजे खुले होतात. ते खुले होण्यासाठी ज्यांनी आपलं रक्ताचं पाणी केलं, आपलं तन मन एकत्र केलं, आपल्या पोटाला चिमटा घेऊन हे विद्यालय उभं केलं, ही संस्था निर्माण केली, या संस्थेच्या विद्यालयामध्ये आम्ही देऊन येतो. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझ्या कुटुंबाला मार्गदर्शन असणारे जे आर्थिक नाडी असेल, खरोखर एक माणूस जगायचा असेल तर शिक्षणाची इमारत उभी केली पाहिजे. आणि शिक्षणाची ज्या घरात इमारत उभी आहे ते कुटुंब 3 पिढ्या कधीही कमी पडत नाही. हा इतिहास आहे. हे कर्मवीर बाबू पाटील यांनी दाखवून दिलेला आहे, की बापू साळुंखे यांनी दाखवून दिलेला आहे. कारण सरांनी म्हटलं, लावला चोना, जर चोना लावला समाजानंतर समाज बिघडवतो, पण चुन्याला पान दिलं, पानाला कात दिला तर सर ते खाल्ल्यामुळं शरीरातल्या रक्ताला लागणारं सत्व मिळतं, पण थुकताना लाल भडक रंग निघतो. तो लाल भडक रंग जो आहे तो समाजाला सामाजिक क्रांतीकडे नेणार आहे. आणि सामाजिक क्रांती घडवण्यासाठी नेण्यासाठी या आसवलीतल्या लोकांनी जी शैक्षणिक संकुलन उभं केलं, त्या शैक्षणिक संकुलामध्ये ज्यावेळेला आम्ही इंटरव्ह्यूला आलो त्यावेळेला इथं फडजाईचं मंदिर होतं, ते झाड आजही आहे. त्या फडजाईच्या मंदिराच्या फांदीखाली बसलो होतो, झाडाखाली बसलो होतो, 4 गायी होत्या. आणि त्याच वेळेला या शाळेत नुसतं आगमन झालेलं होतं, इंटरव्ह्यू चालू होते, पाणी टँकर येत होते. म्हणजे जीवन घडण्यासाठी जीवनाला पाण्याची गरज आहे. ते पाणी मिळवण्यासाठी त्याला टाऊ पसरत होता. आम्ही सुद्धा या विहिरीमध्ये बसायचो. आम्ही आलो म्हणजे आसोलीतले ग्रामस्थ सर एवढं भांड भरून घेऊन जा म्हणायचे. ही तळमळ आहे. आणि ही तळमळ जीवन घडवण्यासाठी या आसोलीतल्या लोकांनी प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहे. म्हणून आमचं आयुष्याच्या वळण्या वाटली. कारण आज मला येताना जाताना नेहमीच ज्यांनी खरोखर वळण लावलं, आम्ही कॉलेजमध्ये शिकवत होतो त्यावेळेला माझे वकील साहेब येत आहे, ते वकील साहेबांनी आम्हाला वळण लावलं. माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीने वळण लावलेलं आहे. माझ्या अध्यात्माचे जे गुरु आहेत गगनगिरी महाराज, ज्यांनी मला धार्मिकतेची पूजा करत ज्ञान दिलेलं, आज माझे गुरु तिथं आलेले आहेत. मला ते आकस्मिक आज आश्चर्य करून दिलेलं आहे. म्हणजे माझे सर्वजण
ज्ञान देणारे, मला घडवणारे, कारण माझे जीवन घडवण्यासाठी हाताला चटके घेतलं, तव्यावरती भाकरी टाकली, भाकरीला फोड आले, फोड फुंकून फोडाची वाफ काढून मला ज्याने अन्न दिलं, माझा डबा भरून दिला आणि मला सांगितलं वेळेत जा, वेळेत तुला समाजाचे पिढे काढवायचे आहेत. माझे गुरुजी होते, एका विहिरीवरती आंघोळ करत होते, त्याला मी गेलो, म्हणलं सर मला गुरुजी मला ऑर्डर मिळालेली आहे. त्याने एकच सांगितलं, मोत्यासारखा अक्षर फळ्यावरती येत, अक्षरात अ क ख हे जर घडवायचं असेल तू स्वीकारलेलं काम हे श्रेष्ठ दर्जाचं आहे. तुला जीवन घडवायचं, पिढ्या बाद करायचे नाहीत आणि बाद करायचे नाहीत, म्हणून ज्याने मला भाकरी दिली, मी पुढे आलो तरी माझं माग. मी आज एक प्रसंग सांगतो सर, तुम्हाला आठवण करून देतो. मी जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळेला मी माझा विश्वास माझ्या घरातल्या, माझ्या गावातल्या माणसावर टाकून येतो. मी जरी नसलो तरी सुद्धा माझी मंडळी आजारी पडली, माझी आई आजारी पडली, माझे वडील आजारी पडले, माझे भाव आजारी पडले, तरी सुद्धा माझ्या गावातल्या लोकांनी, आम्ही नसताना लोकांना ऍडमिट केलं, याचं जर पुण्य माझ्या वाटलं पडलंच नाही. मग यांचं ऋण फेडण्यासाठी आज आम्ही आमचं गुरु कुटुंब तन लावून आजही सामाजिक कार्य करतो. आणि सामाजिक कार्य करण्यासाठी लावणारे माझे गुरु समोर बसलेले आध्यात्मिक क्षेत्रात. मग रात्री 11 वाजता ते 12 वाजता त्याचे आम्ही काम करतच असतो. मग कसलाही प्रश्न येऊ द्या, मुद्दा येऊ द्या, त्याचं उत्तर आम्ही शोधून काढल्याशिवाय माग सरत नाही. मग रात्री 1 वाजू द्या, 2 रात्रीच्या 2 वाजता मी जेवणार आहे. माझी पत्नी, माझी आई, माझी बहीण, माझे वहीन म्हणजे आई प्रमाणात थोड्या बहिणी, माझे दुसऱ्या बहिणी, हे सर्वजण माझी वाट बघत असतात आणि मला जीव घालतात. आणि आईचा पदर स्वीकारून ज्या मातीनं मला जीवन जगायला शिकवलं, त्यावेळेला मला या संस्थेनं सांभाळलं, याबद्दल हे ऋण मी कधीही विसरलो नाही. आणि म्हणून ही जर संकुलन नसतं तर आमचं आयुष्याचं वेडवाकडं वळण सरळ होता झालं नसतं, आम्ही असंही तुमच्यासारखंच राहिलो असतो. म्हणून या शिक्षण संकुलामध्ये आम्हाला काम करण्याची संधी दिली. रोजचा येणार रस्ता, मळलेली वाट जर झोपत मला विचारलं असतं तर 5-4:30 वाजले की माझे डोळे सांगतात उठ, तुला उठायचंय, टायमिंग झालं, शुक्र उगवला, तांबडं फुटलं की गोट्यात सांगतात की जा, तुला देवपूजा करायची. आणि तांबडं फुटल्यानंतर जेव्हा सूर्याची किरण पडतात तेव्हा माझ्या देवाच्या अंगावर मी पाण्याची किरण टाकतो, पाणी शिंपडतो. त्याच वेळेला एक टोल घंटा वाजला की मला हाक येते 7:30 वाजल्या. ते टायमिंग धरून मी वेळेत येतो. हे सर्व करायला माझ्या हितचिंतक असणारे, भाकरीच्या फोडाप्रमाणे मला जपणारे, मला तळ हातावर झेलणारे, संकटाला धावणारे सर्व माझे जे बांधव आहेत, माझे कुटुंब आहे. कारण इथं अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ आहे, प्रत्येक प्रसंगाला ते उभे आहेत. गावातले माझे सर्व सहकारी आहेत, काळ्या रात्रीचं केव्हा याक मारत तरी उभं राहतात. त्याच्या गोष्टी आहेत की ज्या करुण बारो पाटील सुद्धा माझ्या गावात, माझ्या घरात आलेले होते. माझ्या वडिलांना 4 दिवस नोकरी दिलेली होती. तारळे येथील बांबोडे गावात त्यांनी 4 दिवस काम केलं. पण जेव्हा आजोबा आमचे वारले तेव्हा माघारायला पुन्हा गेले नाहीत. त्यावेळेला करुण पाटलाने एक शब्द वापरलेला आहे की शिक, कष्ट कर, मुलांना शिकव आणि समाज घडव. ही वडिलांची शिकवण आजही आम्ही भावाने स्वीकारली आणि याच वरती आज चाललोय. मी माझ्या प्रपंचात आजही सांगण्याप्रमाणे माझ्या पत्नीनं, माझ्या
वहिनीनी माझ्या भावानी कधीही मला म्हटले नाही की मला अमकच पाहिजे तमकच पाहिजे. फक्त निघाला ना जा, संध्याकाळी 10च्या पुढे गेल्यानंतर फोन असायचा. मी 8:15ला जर नसलो आलो नाही तर माझे पाटील सर फोन करायचे. घरी फोन असायचा रिंग वरती, त्यावेळेला असायचा सर आले नाहीत का. मी चिंता करणारे माझे सर पाटील सर होते. तसे चिंता करणारे हे संस्थेचे सर्व संचालक होते. मग शिवाजीराव बापूने तर माझी इंटरव्ह्यू घेतलेली होती. मला पहिला प्रश्न विचारला होता, सर पंचायत समिती सदस्य कोण तुमच्या भागातले. मी सांगितलं बाजीराव महाडिक. ते बोलले नाहीत मला. मग त्यांनी पुन्हा एक दुसरा प्रश्न टाकला, सर उदयनराजेंचं लग्न झाले त्याने इंग्रजीत 5 वाक्य बोला. 7 मिनिटं बोलत होतो आणि मग भाऊनी मला प्रश्न विचारला, गदी माटवळकरांची कादंबरी कोणती. त्याला मृण्मयी कादंबरी होती आणि संत गाडगे महाराजांच्या कीर्तनाला गदी माटवळकर कुटुंब चाललेलं होतं आणि रस्त्यामध्ये आलेला प्रसंग होता. त्यावेळेला सांगितलं. म्हणजे तात्पर्य मला काय सांगायचं की जर तुम्हाला सामाजिक कार्य करायचं असेल, जर तुम्हाला घडायचं असेल तर पुस्तक वाचली पाहिजे, थोरांचे आशीर्वाद घेतले पाहिजे, काम करताना लाज बाळगली नाही पाहिजे. आणि जसं मला घडवताना माझ्या सर्वांनी मला आशीर्वाद दिले, धावून आले, या सर्वांचं आणि तुम्ही मनपूर्वक माझा यथेच्छ सत्कार केला. काल मी गावामध्ये गेलो, जेव्हा ज्या घरामध्ये मी गेलो त्यामध्ये अनेकांनी अश्रू ढाळले. सांगितलं तुम्हीच आम्हाला घडवलं. कारण एसपीने एक वाक्य मला टाकलेलं होतं. एसपी तेव्हा सचिव होते कैलास एसपी ढमाळे यांनी, सर गाव कसं वाटलं. त्याला एकच उत्तर दिलं, सर गाव मला माझ्या गावासारखं वाटलं. आणि त्याच मला योग्य टाळून दुसरं एक वाक्य वापरलं, गाव तुमच्यासारखं जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. आणि त्यावेळेला सोबतीला होते संपळ ताते होते. आणि मग तात्याने एक शब्द वापरला, सर शेतामध्ये कुरी धरायचे, पेरलेलं पीक येणार नाही, पण ती पीक जोमाने यासाठी तुम्हाला करावं लागेल. ते करण्यासाठी मग त्यावेळेला असणारे दादा आवडे असतील, माझे चौधरी तात्या असतील, माझे सर्व सहकारी असतील, राघव सर असतील, शिंदे सर असतील, सर्व असतील की ज्याने पाणी दिलं, ज्याने आम्हाला घरातला घास दिला. या सर्वांचं ऋण फेडण्यासाठी मी कधीही माझ्या संसाराचा, माझ्या कुटुंबाचा चिंता न करता मी टायमिंगच गाठलेलं आहे. आणि या विद्यालयातील मुलं घडवण्यासाठी, या विद्यालयाचा विकास होण्यासाठी एक पिढी बाद तर 10 पिढ्या गाव मागं जाईल म्हणून सरांनी वापरला, सोना पानाला सोना लावला पण आम्ही कार्याला सोना नाही लावला. आम्ही कार्याला पेरणी केली आणि पेरणी करण्यासाठी पुढे बसलेले माझ्या समोर माळी सर असतील, जाधव सर असतील, मच्छिंद्र मास्टर असतील, शिवाय सर्व शिक्षक असतील. जेव्हा मला गरज भासते त्यावेळेला या सर्वांना मी फोन करून विचारत असतो, माझा अज्ञान बाजूला करत असतो. आणि हे करत असताना ज्यावेळेला माझं चुकत असतं त्यावेळेला संस्था चूक मला दाखवून देते. ती चूक मान्य करून आम्ही पुन्हा आम्हाला मार्गदर्शन देतात असतात, ते मार्गदर्शन आम्ही चाललो. आणि म्हणून आज मी घडल्यावरून माझा समाज घडवण्यासाठी मी प्रयत्न केला, या गावाला घडवण्याचा प्रयत्न केला. हे ऋण मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत कधीही विसरणार नाही. एवढे 4 शब्द बोलून मी संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. भावनांनी गोठवलेलं आणि आठवणींना